नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या 12 जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता हा वासुदेव जो आहे तो या आपल्या कृष्णाला तुझ्या आयुष्यात खूप मस्त राजकुमार येणार असल्याची जी काही भविष्यवाणी करत असतो. त्यामुळे पूजा आणि ही आपली कृष्णा खूपच खुश होतात. त्यानंतर वासुदेव तेथून जातात. इकडे आता जयकांत जो आहे हे सर्व बघत असतो. तर ही गौतमी म्हणजे पूजा जी आहे ती आता आपल्या ऑफिसच्या तिथे बसलेली असते. मंजू तिच्याकडे बघत असते आणि तेवढ्यामध्ये आता ह्या गौतमीचं म्हणजे पूजाचं जे लक्ष असतं ते आपल्या दुष्यंतवरच असतं. ती दुष्यंतवर प्रेम करत असते. तिचं आहे नाही तेवढं लक्ष ह्या दुष्यंतवरच असतं आणि तेवढ्यात मंजू तिच्याकडे बघते. आता हा दुष्यंत जो आहे तो आपल्या हातामध्ये फाईल घेऊन त्याचं काहीतरी कामाविषयी बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यामध्ये आता मंजू जी आहे ती ह्या आपल्या पूजाला बोलते की अगं तुझं लक्ष कुठे आहे? किती वेळेचं बघतेस तू त्याच्याकडे? केबिनची काच फुटायला बसली. त्यावेळेस इकडे गौतमी लगेच बोलते की अगं एकदा काच जर फुटली ना तर खूप बरं होईल. त्या निमित्ताने तरी त्याची नजर माझ्यावर जात राहील. असं पण इकडे ही जी काही गौतमी म्हणजे पूजा जी आहे ती आता ह्या मंजूला बोलत असते. खूप काही गावकरी जे असतात ते बायजाबाईचा जय जयकार आणि बायजाबाईला बाहेर बोलावत होता. बायजाबाईंच्या गळ्यामध्ये खूप काही फुलांचे हार हे गावकरी घालतात. काकाजवळ उभे असतात आणि सर्वजण बोलतात की बायजाबाईंचा जय जयकार असो. आढळराव जवळ उभे असतात. तर आढळराव बोलतात की हे नेमकं काय चाललंय? हारबीर घालून सत्कार कशासाठी करताय? काय केलं हिने? असं पण आढळराव जेव्हा सर्वांसमोर बोलत असतात तेवढ्यामध्ये काका लगेच बोलतात की बायजाबाईंनी गावकऱ्यांची मने जिंकली. त्यामुळे सरपंच पदाचं जे काही मान सन्मान आहे ते बायजाबाईंनी आज करून दाखवलेलं आहे. तेवढ्यामध्ये गावकरी लगेच बोलतात की ह्या बायजाबाईंचा शब्द गावामध्ये चालतो. शेतामध्ये बाण जरी घालायचा असेल ना तर पहिला शब्द जो आहे तो बायजाबाईंचा असतो. गावातील कुठलाही शब्द असो तो बायजाबाईंशिवाय पूर्ण होणार नाही. त्यावर इकडे बायजाबाई बोलतात की हे बघा तुमची जी काही माझ्यावर माया आहे, विश्वास आहे, प्रेम आहे हे सर्व दिसतंय, परंतु 5 गावांचा कारभार करणं वेगळं, त्याच्या चिखलामध्ये उतरणं खूप वेगळं असतं. तेवढ्यामध्ये इकडे आढळराव बोलतात की बघा तुमच्या बायजाबाई कसं बोलतात ते. इतकी वर्ष झाली आंगडे पाटलांनी जो काही गावचा कारभार इतके दिवस बघितलेला आहे आज तो बायजाबाईंच्या हातात आहे. आज आपल्या गावामध्ये आपल्या पक्षामधील एखाद्या हुशार कर्तबगार महिलेचा विचार करायला काय हरकत आहे? असं जेव्हा आता आढळराव बायजाबाईंकडे बघत बोलत असतात तेव्हा ही बायजाबाई जी आहे ती खूप रागाने ह्या आढळरावांकडे बघते. तेवढ्यामध्ये गावकरी बोलतात की अहो बायजाबाई तुम्ही असं करू नका. तुमच्या हातात जो कारभार आहे तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. बघा तुम्ही आजपर्यंत खुर्चीवर आहेत म्हणून सर्व ठीक आहे. तुम्ही लोकांच्या मदतीला धावून येता, लोकांसाठी हेच खूप आहे. तेवढ्यामध्ये बायजाबाई बोलते की तुमचं सर्वांचं ठीक आहे, कारण समाजकारण करणं खूप वेगळं आणि राजकारण करणं खूप वेगळं. दोन्ही मिक्स करता नाही येत आपल्याला. परंतु मला एक म्हणायचं तुम्हाला. तेवढ्यामध्ये आता आढळराव बोलतात की आमच्या बायजाबाईंची जर इच्छा नाही उभं राहायची राजकारणाला तर तुम्ही कशासाठी एवढा आग्रह करताय? आता तर ही बायजाबाई खूप रागाने आढळरावांकडे बघते. दुसरीकडे आपली ही पूजा आणि ही कृष्णा दोघीजणी गाडीवरती बसून इकडे चाललेल्या असतात. तेवढ्यामध्ये पूजा बोलते की अगं तुझा तो मनातील राजकुमार आहे तो कधी भेटेल का आपल्याला? असं पूजा ही कृष्णाला बोलत असते. अगं आज तुझा राजकुमार तुला भेटणार आहे, कारण वासुदेव आज तुला काय बोलला तेच होणार आहे, असं पूजा ही आता कृष्णाला बोलत असते. तेवढ्यामध्ये आता समोरून एक गाडी येत असते. तर ही कृष्णा लगेच आता गाडी थांबवते. तेवढ्यामध्ये आता पूजा जी आहे ती कृष्णाला बोलते की ते बघ तुझ्या मनातील राजकुमार तिकडे आहे. आणि तिकडे कोण असतं? आता पिकांच्या जोमदार वाढीसाठी 1 नंबर उत्पादन असं बोर्ड जे आहे ते शेतकऱ्याचं लावलेलं असतं. तर कृष्णा बोलते की काही पण कसं बोलतेस गं? तर पूजा लगेच बोलते की अगं तू मस्त पैलवान गडी आहे, तुमची जोडी अगदी बेस्ट दिसेल बरं का, असं पूजा ही कृष्णाला बोलते. त्यावर कृष्णा बोलते की आता तुझ्या तोंडाला जी चिकटपट्टी आहे ना ती लावून टाक. त्यावेळेस इकडे ही पूजा बोलते की कृष्णा अगं आपण तुझ्यासाठी एक शहरातील राजबिंडाच राजकुमार बघूयात. अगं तो गावातील जो काही राजकुमार आहे ना तो शहरामध्ये असेल की गावामध्ये असेल ग एखाद्या, असं पण पूजा ही कृष्णाला बोलते. त्यावर कृष्णा बोलते की आता तुझी खूप बडबड सुरू आहे बरं का, उत्तर चल गाडीच्या खाली.
परंतु पूजा बोलते की नाही ग बाबा, मला येऊ दे, मला इथे कुठे उतरून देतेस तू, असं म्हणत आता कृष्ण गाडी चालू करते आणि आता दोघी गाडीवरून त्या चाललेल्या असतात. ही पूजा जी आहे ती मंजूला बोलते की मी आता दुष्यंतला प्रपोज करणार. तेवढ्यामध्ये मंजू तिला बोलते की तू बरी आहेस का, तुला असं वाटत नाही का आपण खूप घाई करतोय. त्यावेळेस इकडे पूजा बोलते की गौतमीच्या डिक्शनरीमध्ये माझ्या मनात जे आलं ते होणार, असं नाही मी वाया जाऊन देणार काही, असं पण ही पूजा जी आहे ती मंजूला सांगत असते. त्यामधील काही मुली समोर येतात आणि बोलतात की आज आपल्याला ॲक्टिव्हिटी समोर आणायची आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये जे काही झालेलं आहे ते सर्व आज ॲक्टिव्हिटी आपल्याला समोर दाखवायची आहे, असं पण इकडे ह्या मुली एकमेकींशी बोलत असतात. त्यावेळेस इकडे ही पूजा जी आहे ती आता सर्वांसमोर बोलते की तुमच्या मनामध्ये जर कुणाविषयी प्रेम आहे, ते जर समोरच्या बॅचलरला सांगायचं असेल तर ते तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता समोर जाऊन व्यक्त करा, असंही पूजा जी आहे ती आपल्या दुष्यंतकडे बघत सर्व स्टाफसमोर बोलत असते. हे इमोशनल लोकांना जास्त सूट करत असतं. जर आपल्याला समोरच्याला इमोशनल करायचं असेल तर ते लगेच करायचं, असं पण पूजा ही दुष्यंतकडे बघत बोलते. दुष्यंत सर्व ऐकत असतो. आता सर्व स्टाफ टाळ्या वाजवत असतात. दुष्यंत आता ह्या पूजाला बोलतो की वा, एकच नंबर. हे मुली बोलू लागतात की आता गौतमीचा फोटो जो आहे तो समोर येणार आहे. तेवढ्यामध्ये खरोखर गौतमीचा फोटो समोर येतो. आता ही पूजा लगेच आपल्या डोक्याला हात लावते. दुष्यंत तर पूजाकडे बघत हसत असतो. आता या मंजूला आणि बाकीच्या स्टाफला सुद्धा खूप हसू येत असतं. सर्वजण एकमेकांच्या हातावर टाळ्या देत असतात. आता ही कृष्णा आणि ही भक्ती या दोघीजणी इकडे आपलं हे काही ओळखपत्र केंद्र असतं त्यामध्ये आलेल्या असतात आणि आपली ओळख म्हणजे जी आहे ती आधार कार्ड. हे आधार कार्ड बनवण्यासाठी कृष्णा ही तिथे आलेली असते. बंब्या पण समोर असतो आणि भक्ती पण समोर असते. तेवढ्यामध्ये आता जी काही आपली ही कृष्णा आहे ती समोरच्या खुर्चीवरती बसलेली असते आणि ती आपला अंगठा जो आहे तो तिथे समोर मशीनवरती ठेवून आपली ही ओळख जी आहे ती दाखवत असते. तेवढ्यामध्ये इकडे हे जे काही त्या ऑफिसमधील कर्मचारी असतात ते बोलतात की अहो उरका पटकन, तुमची किती वेळची हे सुरू आहेत, लोक खूप खोळंबलेत. तर आता इकडे आपली ही कृष्णा जी आहे ती अगदी नीट प्रकारे तो अंगठा लावू लागते, परंतु तो समोर काही दाखवत नसतं. आता ही भक्ती बोलते की अहो आम्हाला खूप लवकर जायचं आहे, तुम्ही पटकन आवरा. त्यानंतर आता इकडे भक्तीचा जो काही अंगठा आहे तो अजिबात समोर दाखवतच नसतो. तेव्हा आता कृष्णा ही सारखा सारखा आपला अंगठा जो आहे तो त्यावर ठेवत असते, परंतु तो अंगठा तिथे ओट होतच नसतो. त्यामुळे कृष्णा वैतागते. त्यानंतर आता हे गावकरी जे आहे ते ऐकायला तयार नसतात. ते बोलतात की मी आत्ताच्या आत्ता हे रॉकेल जे आहे ते इथे ओतून देतो आणि आत्महत्या करतो. तरीही आढळराव आणि ही बायजाबाई हे दोघे जे आहे ते बोलतात की अहो असं काय करता. आता ह्या गावकऱ्याने पूर्ण अंगावर तिथे रॉकेल ओतून घेतलेलं असतं. बायजाबाई त्याच्या हातामध्ये तो ड्रम घेते आणि फेकून देते. माझ्यासाठी तू स्वतःचा जीव द्यायला निघाला, तुला हे करताना काही कसं वाटलं नाही, तुझ्यासाठी माझा जीव तिळतिळ तुटणार, तू याचा विचार का नाही केला, असं बायजाबाई त्या व्यक्तीला बोलत असते. गावकरी बायजाबाईला बोलतात की मग तुम्ही आमचा विचार का करत नाही. आम्ही तुम्हाला एवढं जीव तोडून सांगतो की तुम्हीच गावचा हो कारभार बघा. तर बायजाबाई बोलते की माझा खूप दूरदूरपर्यंत संबंध आहे, परंतु तुमची जर इच्छा आहे की एवढा जर हट्ट आहे तर मग मी कशाला मागे पुढे बघू, असं पण इकडे ही बायजाबाई जी आहे ती आता ह्या गावकऱ्यांना सांगू लागते. पण मला थोडासा निर्णय घ्यायला वेळ लागणार आहे, मी एवढं लगेचच्या लगेच निर्णय घेणार नाही आहे, मला थोडासा वेळ द्या, मी तुम्हाला माझा निर्णय सांगेल, असं म्हणत ही बायजाबाई आता सर्वांसमोर हात जोडते. सर्व गावकरी तेथून जातात. पुन्हा आपल्या बायजाबाईचा जय जयकार करत तेथून निघून जातात. तिकडे आढळराव जे असतात ते बायजाबाईंकडे रागाने बघतात. काका आतमध्ये जातात. त्यावेळेस इकडे आता आढळराव तिथे बाहेरच असतात. आढळराव असतात ते समोर जे काही त्या गावकऱ्याने रॉकेल ओतून घेतलेलं असतं तिथं रायटरच्या साहाय्याने ती जागा पेटवतात आणि थोडेसे हसतात. असं बघायला मिळतं की हा जयकांत जो आहे, जयकांत आता कृष्णाला त्रास देण्यासाठी त्या आधार कार्ड नोंदणीच्या त्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो ह्या कृष्णाशी खूप काही जबरदस्ती करत असतो. कारण आता हिचा अंगठा जो आहे तो समोर ओटमध्ये दाखवत नसतो. आता हा जयकांत जो आहे तो स्वतःच्या हाताने या कृष्णाचा अंगठा पकडतो आणि अगदी तिथे खूप काही जबरदस्ती करू लागतो. तेवढ्यामध्ये आता ही भक्ती जी आहे ती खूप भडकते आणि जयकांतला बोलते की चल लांब सरक हो बाजूला. तर आता जयकांत लगेच बोलतो की माझ्याच ॲग्रीमेंटवर आता ही मुलगी येणार आहे, त्यामुळे बाद झाले तुमची नाटकं. तर आता भक्ती जी आहे ती खूप रागाने याच्याकडे बघत असते. कृष्णासुद्धा बघत असते आणि बंब्यासुद्धा जवळ असतो. कृष्णा जे आहे
ती ह्या जयकांतला बोलते की जेव्हा आमची जमीन सोडून तुझ्या तोंडावर पायका मारेल ना तेव्हा तुझं थोबाड बंद होईल, मग बघते तुझ्याकडे, असं कृष्णाही आता ह्या जयकांतला बोलते. आणि लगेच ह्या आपल्या भक्तीला बोलते की चल ग. तर भक्ती आणि ही बंब्या व आपली कृष्णा तेथून जातात. जयकांत खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. आयजाबाई जी आहे ती घरामध्ये येते आणि खुर्चीवरती येऊन बसलेली असते. आढळराव तिथे जो काही तो ड्रम आहे रॉकेलचा तो घेऊन येतात आणि बोलतात की ह्याच पाण्याने तू जो काही वनवा पेटून दिलेला आहेस ना तो बघ काय होत होतं. तर बायजाबाई लगेच टाळ्या वाजवते आणि बोलते की मी तरी म्हटलं की हा तडफडता जीव समोर का नाही आला. मला वाटलं होतं की तिकडे राख रांगोळी झाली वाटतं, परंतु ते नाही झालं तसं, असं पण ही बायजाबाई ह्या आढळरावला बोलते. जे आहे ते रूममधून निघून जातात. तिकडे ही बायजाबाई खूपच खुश होते आणि ही भक्ती जी आहे ती आता इकडे घरामध्ये असते. तेवढ्यामध्ये आता आपली भक्ती तिथे येते आणि बोलते की अगं कृष्णे तू बाहेर ये. तेवढ्यामध्ये आता कृष्णा बाहेर येते आणि ही सावित्री जी आहे ती घरात असते. तर भक्ती लगेच बोलते की आज वासुदेव बाबा काय बोलले तुला माहीत आहे का. आज जर तुला स्वप्नातला राजकुमार नाही भेटला तर बघ हा मुलगा कसा आहे, हा मुलगा तू पसंत कर, असं म्हणत एक सुंदर असा फोटो या मुलाचा या कृष्णाला दाखवते. कृष्ण तो फोटो हातामध्ये घेऊन बघत असते. तेवढ्यामध्ये आता भक्ती आपल्या आईला बोलते की आई तू पण बघ हा मुलगा कसा आहे तो. तेवढ्यामध्ये सावित्री तिथे येते आणि कृष्णाच्या हातातील तो फोटो हिसकावून घेते आणि तिच्याकडे खूप रागाने बघत राहते. तिथे येते आणि आई कृष्णाच्या हातातील तो फोटो हिसकावून घेते आणि बोलते की कुकू नाही तुझ्या या नशिबामध्ये, असं म्हणत तो फोटो चुरगाळते आणि ही आई लगेच फेकून देते. तरी भक्ती लगेच बोलते की नाही ग आई, माझ्या कृष्णाचं खूप काही आयुष्य सुंदर आहे, तिच्या आयुष्यात राजकुमार येणार आहे, आजच तो तिला भेटणार आहे, असं पण भक्ती ही आईला बोलत असते. तेवढ्यामध्ये कृष्णा बोलते की दिदे अगं जसं बोललं तसं नाही होणार, तू बघ तू काय एवढं सारखं सारखं तेच लावून धरलं. त्यानंतर कृष्णा बोलते की आजचा दिवस मावळत होत चाललेला आहे, त्यामुळे आता कोण भेटणार नाही आणि कोण नाही. तेवढ्यामध्ये आई लगेच बोलतात की किती तोंड करतात ग दोघीजणी, तुमचे तोंडच कसे बंद राहत नाही, तिन्ही सांजेला तोंड गप्प ठेवावी लागतात, असं आई या दोन्ही मुलींना समजावून सांगतात. आई आतमध्ये जाते. कृष्णा ही या भक्तीला बोलते की अगं भक्ती कसला एवढा विचार करतेस. तरी भक्ती बोलते की अगं मी तुझाच विचार करते. तर कृष्णा बोलते की मी भाज्या विकायला शहरामध्ये चाललेले आहे, उद्या आल्यानंतर मी 6 महिन्याचा हप्ता घेऊन येते आणि त्याच्या तोंडावर आपण फेकूयात त्या जयकांच्या, असं कृष्णाही या भक्तीला बोलत असते. तर भक्ती ठीक आहे असे बोलते. त्यानंतर कृष्णा आता इकडे बाहेर येते. बंब्या आता कृष्णाला आवाज देत असतो. सर्व काही भाज्या ज्या आहेत त्या टेम्पोमध्ये ठेवलेल्या असतात. तो ड्रायव्हर ह्या आपल्या कृष्णाला बोलतो की चल पटकन, सर्व भाज्या व्यवस्थित ठेवल्या. आता कृष्ण आणि बंब्या हे दोघे पण इकडे गाडीमध्ये बसतात. त्या बाजूने हा बंब्या जो आहे तो बसतो आणि इकडे कृष्णा जी आहे ती पुढे बसते. तर भक्ती त्यांना सांगते की जपून जा बरं का आणि राजकुमारकडे लक्ष ठेव, कधीही कुठेही कसंही दर्शन होऊ शकतं बरं का. तर कृष्णा लगेच हसते. कृष्णा बोलते की अगं काय लावलंय तुझं सारखं सारखं तेच, नाही येणार तो, मला नाही भेटणार, असं कृष्णाही भक्तीला बोलते. आणि चल येते मी, असं म्हणत आता कृष्णाही गाडीत बसते. ही कृष्णाची आहे ती इकडे भाजी विकायला आलेली असते आणि तेव्हा जो टेम्पो समोरून येत असतो आणि आपला दुष्यंत जो आहे तो गाडीमधून येत असतो आणि तेवढ्यामध्ये आता ह्या दुष्यंतचा धक्का ह्या आपल्या कृष्णाच्या त्या भाजीच्या गाडीला लागतो. सर्व भाज्या खाली सांडतात. ही कृष्णा खूप भडकते. कृष्णा बोलते की ते आत्ताच्या आत्ता काही माहीत नाही, आम्हाला सर्व खर्च आत्ताच्या आत्ता लागेल. आता हा दुष्यंत गाडीच्या खाली उतरतो आणि तो बोलतो की घे चल पैसे. दुष्यंत आता 2000 रुपये ह्या कृष्णाच्या हातात देतो आणि बोलतो की घे तुझे पैसे, माझ्याकडे एवढे आई सुट्टे नाही ते. त्यानंतर दुष्यंत आता राहिलेली 300 रुपयाची जी काही हळद आहे ती ह्या दुष्यंतच्या हातात देते आणि बोलते की घे हे 300 रुपयाची हळद, मी कुणाचं उदर ठेवत नाही, मुगाट पावणं, असं पण ही आपली जी कृष्णा आहे ती आपल्या ह्या दुष्यंतला बोलत असते. तेव्हा दुष्यंत ह्या कृष्णाकडे एकटक बघत राहतो. तर कृष्णा आणि दुष्यंत यांच्यामध्ये आता लव्ह स्टोरी सुरू होईल आणि दोघे एकत्र लवकरच येतील. बघा नेमकं पुढे काय होतंय ते. हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.